तत्वानुसंधान ग्रंथामध्ये आज नवीन प्रकरण आहे तृतीय परिच्छेद, पान नंबर 286. तिसऱ्या प्रकरणाला आज आरंभ होत आहे. ओम श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री काशी विश्वेश्वराभ्याम नमः, श्री शंकराचार्येभ्यो नमः. अथ तृतीय परिच्छेद प्रारंभ. ठीक, अथ म्हणजे अनंतर, म्हणजे द्वितीय परिच्छेद समाप्त झाल्यानंतर आता तृतीय परिच्छेदाला आरंभ करत आहे. तहा पूर्व द्वितीय परिच्छेद के आदि विषय, म्हणजे दुसरा परिच्छेद चालू झाला होता तेव्हा सुरुवातीलाच म्हटलं गेलं होतं काय, तहा पूर्व द्वितीय परिच्छेद के आदि विषय आरंभीच प्रमा अप्रमा इस भेद करके दो प्रकार की वृत्ती कथन करी थी. दोन प्रकारची वृत्ती सांगितली होती, म्हणजे वृत्तीचे दोन भेद केले होते. काय काय बरं, प्रमावृत्ती आणि अप्रमावृत्ती. ठीक आहे, त्यात प्रमावृत्तीचे पुन्हा दोन भेद केले होते, ईश्वराश्रया जीवाश्रया. त्या जीवाश्रया प्रमेचे पुन्हा दोन भेद केले होते, पारमार्थिकी व्यावहारिकी. त्या व्यावहारिकी जीवाश्रया प्रमेचे पुन्हा 6 भेद केले होते, प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्द, अर्थापत्ती आणि अभाव. त्यात पुन्हा प्रत्यक्ष प्रमेचे 2 भेद केले होते, बाह्य प्रत्यक्ष प्रमा, अंतर प्रत्यक्ष प्रमा. ठीक आहे, त्यात बाह्य प्रत्यक्ष प्रमेचे 5 भेद, शब्द प्रमा, स्पर्श प्रमा, रूप प्रमा, रस प्रमा, गंध प्रमा. आणि आंतर प्रत्यक्ष प्रमेचे 2 भेद केले होते, आत्मगोचरा, सुखादी गोचरा. त्यात पुन्हा आत्मगोचरा अंतर प्रत्यक्ष प्रमेचे पुन्हा 2 भेद केले होते, विशिष्टात्मविषया, शुद्धात्मविषया. ठीक आहे, हा सारा विस्तार द्वितीय परिच्छेदामध्ये झाला आहे. पण कोणत्या भागाचा, वृत्तीच्या 2 भेदापैकी पहिला भेद जो प्रमा, तिचा हा विस्तार झाला. द्वितीय परिच्छेदामध्ये याचं सर्व वर्णन झालं आहे. आता वृत्तीच्या 2 भेदापैकी दुसरा भेद जो आहे अप्रमा, त्या अप्रमेचा विचार आता ह्या तृतीय परिच्छेदामध्ये करायचा आहे. ठीक आहे, तर पंक्ती पहा. द्वितीय परिच्छेद के आदि विषय प्रमा अप्रमा इस भेद करके 2 प्रकार की वृत्ती कथन करी थी. बरोबर. ताके विषय म्हणजे त्यामध्ये प्रथम प्रमावृत्ती का तो प्रमाण सहित तथा फल सहित ता द्वितीय परिच्छेद विषय विस्तारते निरूपण कर्या है. त्यापैकी प्रमावृत्तीचं विस्तारपूर्वक निरूपण केलं आहे की नाही, प्रमाणाचंही निरूपण केलं आणि फलाचंही निरूपण केलं आहे. प्रमाण सहित तथा फल सहित द्वितीय परिच्छेद विषय विस्तारते निरूपण किया. कुणाचं, प्रमावृत्तीचं. तर प्रमावृत्तीचं कारणभूत प्रमाण कोण कोण आहेत, पुन्हा फल काय आहे, या साऱ्या गोष्टीचं चिंतन झालं. अब इस तृतीय परिच्छेद विषय, या तृतीय परिच्छेदामध्ये दुसरी अप्रमावृत्ती का विस्तारते निरूपण करे है. अप्रमावृत्तीचं विस्तार पूर्वक आता निरूपण करायचं आहे. बरोबर. पण यावर पूर्वपक्षी शंका घेतो आहे. काय म्हणतो पहा. अहम ब्रह्मास्मि यह प्रमावृत्ती तो अज्ञान की वृत्ती करके. सापडलं तिथं काय पाहिजे, अज्ञान की निवृत्ती करके. नि शब्द छापायचा राहून गेला आहे, वरून 5वी ओळ. अज्ञान की वृत्ती करके की नाही, तिथं पाहिजे अज्ञान की निवृत्ती करके. लागली पंक्ती. आता पाहून वाचतो. शंका. अहम ब्रह्मास्मि यह प्रमावृत्ति तो अज्ञान की निवृत्ति करके
इस अधिकारी पुरुष को ब्रह्म भाव की प्राप्ति करे है. बरोबर. अहम ब्रह्मास्मी ही जर वृत्ती उत्पन्न झाली तर अज्ञानाची काय होते? निवृत्ती होते. अज्ञान की निवृत्ती करके म्हणजे अज्ञानाच्या निवृत्तीच्या माध्यमाने त्या अधिकारी पुरुषाला ब्रह्मभावाची प्राप्ती करून देते कोण? अहम ब्रह्मास्मी ही प्रमावृत्ती. याते असं असल्यामुळे ता प्रमावृत्ती का तो ग्रंथ विषय निरूपण करणं उचित आहे. म्हणून प्रमावृत्तीचं निरूपण करणं योग्य आहे. कारण प्रमावृत्तीपैकी ही एक प्रमावृत्ती आहे अहम ब्रह्मास्मी. आणि ती जर उत्पन्न झाली तर अज्ञानाचा नाश होतो, ब्रह्मभावाची प्राप्ती होते, म्हणजेच मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते. मोठं फल आहे तिचं. म्हणून प्रमावृत्तीचं ग्रंथामध्ये निरूपण करणं उचित आहे. पण दुसरी जी अप्रमावृत्ती आहे तिचं विवेचन निरूपण ग्रंथामध्ये करण्याचं काय कारण? कशासाठी करायचं असा प्रश्न आहे. और अप्रमावृत्तीपासून इस अधिकारी पुरुष का कोई प्रयोजन सिद्ध होता नाही. अप्रमावृत्तीपासून जसं प्रमावृत्तीपासून प्रयोजन आहे ब्रह्मभावाची प्राप्ती, तसं अप्रमावृत्तीपासून काही प्रयोजन दिसतं का अधिकारी पुरुषाला? काहीच नाही. आणि जर आहे असं आहे म्हणजे काहीच प्रयोजन जर नसेल तर याते म्हणून ग्रंथविषय ग्रंथामध्ये ता अप्रमावृत्ती का निरूपण करना निष्फल है. अप्रमावृत्तीचं निरूपण करणं काय आहे? निष्फल आहे, कुछ कामी आहे, काही कामाचं नाही असं बोलतोय कोण? पूर्व पक्षी. आता सिद्धांती उत्तर देतात. आता सिद्धांती काय उत्तर देतील बरं? की जसं ज्याप्रमाणे प्रमावृत्तीचं प्रयोजन आहे त्याप्रमाणे अप्रमावृत्तीचं सुद्धा प्रयोजन आहे. काय प्रयोजन आहे? तो भाग राहा. परंतु साधकाला मोक्ष इच्छुक मुक्षुला त्या प्रयोजनाची आवश्यकता आहे की जे प्रयोजन अप्रमावृत्तीच्या निरूपणाने प्राप्त होणार आहे. आणि म्हणून अप्रमावृत्तीचं निरूपण करणं सुद्धा उचितच आहे हे दाखवून द्यायचं. पंक्ती पहा. समाधान. प्रतिबंधते रहित हुई प्रमा को ही अज्ञान का निवर्तकपणा होवे है. बरोबर. मागच्या परिच्छेदात सांगितलं होतं प्रमाज्ञान काय करतं? अज्ञानाची निवृत्ती करतं. पण प्रमाज्ञान अज्ञानाची निवृत्ती तेव्हाच करतं जेव्हा त्याला कोणी प्रतिबंधक नसतो. प्रतिबंधते रहित. जर प्रतिबंध विद्यमान असेल तर प्रमावृत्ती असून देखील अज्ञानाची निवृत्ती होत नाही. प्रमावृत्तीद्वारा अज्ञानाची निवृत्ती केव्हा होते? कुठलाही प्रतिबंध राहिलेला नसेल तर. पंक्ती पहा. प्रतिबंधते रहित हुई अशी जी प्रमावृत्ती को ही अज्ञान का निवर्तकपणा होवे आहे. याते सो प्रतिबंध तथा ता प्रतिबंध के निवृत्ती का उपाय दोनों इस अधिकारी पुरुष ने अवश्य जाने चाहिए. म्हणून तो प्रतिबंध कोणता आहे आणि म्हणून तो प्रतिबंध कोणता आहे की ज्या प्रतिबंधामुळे प्रमावृत्ती अज्ञानाचा नाश करू शकत नाही. असा तो प्रतिबंध कोणता आहे तो जाणून घेतला पाहिजे. कारण ज्याला निवृत्त करायचं आहे, प्रतिबंध घालवायचा आहे, ज्याचा नाश करायचा आहे त्याला जाणल्याशिवाय त्याचा नाश करता येत नाही. म्हणून प्रतिबंध जाणून घेणं आवश्यक आहे. बरं, केवळ शत्रूला जाणलं म्हणजे त्याचा नाश झाला असं आहे का? असं पण नाही आहे. प्रतिबंधालाही जाणायचं आहे. आणि एवढंच नाही तर त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीचा उपाय काय आहे हे सुद्धा अधिकारी पुरुषाने जाणून घेतलं पाहिजे. तरच त्याला त्या उपायाच्या द्वारे प्रतिबंधाची निवृत्ती करता येईल. आणि प्रतिबंधाची निवृत्ती झाली तरच प्रमावृत्ती अज्ञानाची निवृत्ती करून ब्रह्मभावाची प्राप्ती करून देईल. बरोबर. प्रमावृत्ती अज्ञानाची निवृत्तीपूर्वक ब्रह्मभावाची प्राप्ती तोपर्यंत करून देऊ शकत नाही जोपर्यंत प्रतिबंध विद्यमान आहे. म्हणून प्रतिबंधाची निवृत्ती झाली पाहिजे. आणि जर प्रतिबंधाची निवृत्ती करायची आहे तर त्या प्रतिबंधाचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे. केवळ प्रतिबंध कोण आहे त्याचं स्वरूप काय एवढं जाणूनही चालणार नाही. तर त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीचा उपाय काय आहे तोही ध्यानात घेतला पाहिजे. लागली पंक्ती. चला.
याते सो प्रतिबंध तथा ता प्रतिबंध के निवृत्ति का उपाय दोनों इस अधिकारी पुरुष ने अवश्य जाने चाहिए। तहा असंभावना विपरीत भावना यह दोनों प्रतिबंध कहे जावे है। सर्वात मोठे जबरदस्त जर प्रतिबंध असतील तर कोणते आहेत जी? असंभावना विपरीत भावना आहे की नाही. अहम ब्रह्मास्मी अशी प्रमावृत्ती उत्पन्न झाली कदाचित, तरी देखील त्या वृत्तीच्या द्वारे ब्रह्मभावाची प्राप्ती होत नाही आणि अज्ञानाची निवृत्ती होत नाही जोपर्यंत असंभावना विपरीत भावना विद्यमान आहेत. कारण प्रतिबंध आहे. प्रतिबंध असेल तर कार्य सिद्ध होत नाही. गाडी आहे की नाही, गाडीत पेट्रोल आहे, गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत आहे पण चालूच होत नाही. का बरं चालू होत नाही? तर काहीतरी प्रतिबंध आलाय, कचरा अडकलाय आहे की नाही, किंवा ओव्हरफुल झाली आहे, किंवा नळीत हवा घुसली आहे, काहीतरी प्रतिबंध आला म्हणून चालत नाही. अगोदर काय करावा लागतो? प्रतिबंध हटवावा लागतो. ठीक आहे. तर इथं प्रतिबंध कोण आहेत? तर असंभावना विपरीत भावना यह दोनों प्रतिबंध कहे जावे है. बरोबर. आता यांच्या निवृत्तीचा उपाय काय, तसेच यांचं स्वरूप काय सांगतात. और श्रवण मनन निधिध्यासन यह तीनों, ही तीन कौन कौन? श्रवण मनन निधिध्यासन ता प्रतिबंध के निवृत्ती के उपाय है. प्रतिबंधाच्या निवृत्तीचे उपाय तीन. कोण कोण? श्रवण मनन निधिध्यासन. प्रतिबंध किती आहेत? मुख्य दोन. कोण कोण? असंभावना विपरीत भावना. पण त्या असंभावनेचे दोन प्रकार होतात, प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना. म्हणून या दृष्टीने प्रतिबंध आता किती झाले? तीन. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना. प्रतिबंध तीन झाले. निवृत्तीचा उपाय देखील तीन आहे. त्यात प्रमाण असंभावनेची निवृत्ती होते श्रवणाने, प्रमेय असंभावनेची निवृत्ती होते मननाने, आणि विपरीत भावनेची निवृत्ती होते निधिध्यासनाने. और श्रवण मनन निधिध्यासन यह तीनों ता प्रतिबंध के निवृत्ति के उपाय है. तहा असंभावना विपरीत भावना को आत्मज्ञान की प्रतिबंधकता पराशर मुनी ने भी कही है. म्हणजे असंभावना आणि विपरीत भावना हे आत्मज्ञानाचे प्रतिबंधक आहेत. ही गोष्ट आम्हीच बोलतो असं नाही, तर पराशर स्मृतीमध्ये पराशर मुनीने सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि उघड आहे, प्रत्यक्ष सिद्ध आहे. जोपर्यंत विपरीत भावना देहालाच आत्मा म्हणत असेल, देह सत्य समजत असेल, विपरीत भावना, तर अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती उत्पन्न होणारच नाही. आहे की नाही? ब्रह्मज्ञान होणारच नाही. तसंच प्रमाण असंभावना असेल, प्रमाण म्हणजे वेदवाक्य, ते द्वैताचे प्रतिपादक आहेत का अद्वैताचे प्रतिपादक आहेत असा संशय असेल तरी सुद्धा ब्रह्मबोध होऊ शकत नाही. प्रमेय असंभावना, प्रमेय म्हणजे सिद्धांत, मुख्य सिद्धांत आहे जीव ब्रह्माचा भेद. मग आता जरी शास्त्र ऐकलं पण हृदयात जर प्रमेय असंभावना असेल, म्हणजे कसं? जीव आणि ब्रह्माचा भेद आहे का अभेद आहे असा असंभावना म्हणजे संशय असेल तरी सुद्धा ब्रह्मबोध होऊ शकत नाही. अर्थात प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना ही तिघ देखील ब्रह्मबोधाकरिता प्रतिबंधक आहेत. ही गोष्ट पाराशर मुनींनी देखील सांगितलेली आहे. श्लोक तिथला भावना विपरीताया याच्या संभावना शुक कुरुते प्रतिबंधसा तत्वज्ञानस्य ना परम. अन्वय पदच्छेद पहा. भावना विपरीता या च असंभावना शुक कुरुते प्रतिबंधम सा तत्वज्ञानस्य न अपरम. अन्वय शुक हे शुक, या विपरीता भावना, या विपरीता भावना च या असंभावना, असंभावना.
ठीक. पुढे सा तत्वज्ञानस्य प्रतिबंधम कुरुते. प्रतिबंधम कुरुते. अपरम न. अपरम न. ठीक. अर्थ पहा. तो सांगताय शुक, हे शुक संबोधन आहे. या विपरीता भावना, जी विपरीत भावना आहे, च आणि जी, या असंभावना आणि जी असंभावना आहे, सा ती असंभावना आणि विपरीत भावना तत्वज्ञानस्य ब्रह्मबोधस्य प्रतिबंधम कुरुते. ब्रह्मबोधासाठी काय करते? प्रतिबंध करते. अपरम न, दुसरा कोणीही प्रतिबंध करत नाही. कळलं? चला मग अर्थ यह, हे शुक विपरीत भावना तथा असंभावना यह दोनों ही आत्मज्ञान का प्रतिबंध करे. तत्वज्ञान से म्हणजे आत्मज्ञान, त्या आत्मज्ञानाचा प्रतिबंध करते. दुसरा कोई प्रतिबंध करता नाही. याते म्हणून अधिकारी पुरुषने श्रवणादिको करिके ता प्रतिबंध की निवृत्ती अवश्य करी चाहिए. म्हणून अधिकारी पुरुष जो जिज्ञासू आहे त्याने श्रवण मननादी करून त्या प्रतिबंधाची निवृत्ती अवश्य केलीच पाहिजे. किंवा श्रवणादिकों जो आत्मज्ञान की साधनता है सो भी ता प्रतिबंध की निवृत्ति द्वारा ही है, साक्षात नहीं. ठीक है. श्रवण मनन निधिध्यासन हे आत्मज्ञानासाठी साधन आहे, पण साक्षात साधन नाही आहे. मग कसे साधन आहे ते? प्रतिबंध निवृत्तीद्वारा साधन आहे. अर्थात प्रतिबंधाचा नाश करणे एवढंच त्यांचं काम. ठीक. पंक्ति पा. श्रवणादिकों को जो आत्मज्ञान की साधनता है सो भी ता प्रतिबंध की निवृत्ती द्वारा ही आहे. प्रतिबंधाच्या निवृत्ती द्वाराच त्यांना साधनता आहे. प्रतिबंध निवृत्त झाला की तत्वमसी आदी महावाक्य श्रवणाने आत्मबोध होऊन जातो. पण प्रतिबंध विद्यमान असेल तर बोध महावाक्य ऐकून देखील ब्रह्मबोध होत नाही. प्रतिबंध असेल तर मग त्या प्रतिबंधाची निवृत्ती करण्याकरिता करावी लागतात साधनं. कोण? श्रवण मनन निधिध्यासन. अर्थात श्रवण मनन निधिध्यासन यांच्या ठिकाणी ब्रह्मबोधाची साधनता, ब्रह्मबोधाची कारणता साक्षात नाही आहे. मग प्रतिबंध निवृत्ती द्वारा. किंवा श्रवणादिकों को जो आत्मज्ञान की साधनता है सो भी ता प्रतिबंध की निवृत्ति द्वारा ही है, साक्षात नहीं. लगला अर्थ? और सा प्रतिबंध रूप असंभावना तथा विपरीत भावना वक्षमान रीति से वक्षमान रीति से अप्रमाद ज्ञान के अंतर्भूत ही है. अप्रमाद ज्ञानाच्या अंतर्भूत आहेत. कोण? असंभावना विपरीत भावना, जी की ब्रह्मबोधासाठी प्रतिबंधक आहेत. ठीक. पुन्हा पहा. और सा प्रतिबंध रूप असंभावना तथा विपरीत भावना वक्षमान रीति से अप्रमा ज्ञान के अंतर्भूत ही है. याते म्हणून सा अप्रमावृत्ती अवश्य निरूपण करणे योग्य आहे. म्हणून त्या अप्रमावृत्तीचं निरूपण करणं आवश्यक आहे. का बरं? अप्रमावृत्तीचं निरूपण केलं नाही तर असंभावना विपरीत भावना यांचं स्वरूपच लक्षात येणार नाही. कारण अप्रमाच्या अंतर्गत आहेत कोण? असंभावना विपरीत भावना. आणि जर असंभावना विपरीत भावना यांचं स्वरूप लक्षात आलं नाही तर त्यांची निवृत्ती करता येणार नाही. आणि जर असंभावना विपरीत भावनेची निवृत्ती झाली नाही तर तत्वमसी आदी महावाक्य ऐकून देखील ब्रह्मबोध होणार नाही. ब्रह्मबोध झाला नाही आहे की नाही तर काय होईल? संसार तसाच राहील. संसाराची निवृत्ती होणार नाही. मग संसाराची निवृत्ती करायची आहे, दुःखाची अनर्थाची निवृत्ती करायची आहे तर त्याकरिता ब्रह्मबोध होणं आवश्यक आहे. ब्रह्मबोध करून घ्यायचा असेल तर प्रतिबंधाची निवृत्ती होणं आवश्यक आहे. आणि प्रतिबंधाची निवृत्ती करायची असेल तर त्या प्रतिबंधाला जाणणं आवश्यक आहे. त्यांचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे. है की नाही? प्रतिबंध कोण आहे? असंभावना विपरीत भावना.
आणि त्यांचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर अप्रमावृत्तीचं निरूपण करणं आवश्यक आहे. कारण अप्रमाच्याच अंतर्गत येतात कोण? असंभावना, विपरीत भावना. आणि म्हणून या तृतीय परिच्छेदामध्ये अप्रमेचं निरूपण आम्ही करत आहोत. अर्थात अप्रमेचं निरूपण करणं अधिकारी पुरुषाकरिता प्रयोजन रहित आहे हे म्हणणं बरोबर नाही. जसं प्रमावृत्तीचं निरूपण करणं आवश्यक आहे, त्याच्याने ब्रह्मबोध प्राप्त होतो, त्याप्रमाणे अप्रमावृत्तीचं निरूपण करणं सुद्धा आवश्यक आहे. कारण त्याच्याने प्रतिबंधाच्या स्वरूपाचं ज्ञान होतं की ज्यामुळे त्याची निवृत्ती करणं सोपं जातं. लक्षात आलं? चला मग या ते म्हणून सा अप्रमावृत्ती अवश्य निरूपण करणे योग्य आहे. लागलं? इस अभिप्राय करके, याच अभिप्रायाने इस तृतीय परिच्छेद विषय म्हणजे या तृतीय प्रकरणामध्ये, ठीक है, इस अभिप्राय करके इस तृतीय परिच्छेद विषय ता अप्रमावृत्ती का विस्तार ते निरूपण करे है. म्हणून त्या अप्रमावृत्तीचा आम्ही विस्ताराने निरूपण करत आहोत. ठीक आहे. का बरं रेंज दाखवते फोनला, फोन कटलाय लागत बी नाही. इस तृतीय परिच्छेद विषयता अप्रमावृत्ती का विस्तार ते निरूपण करे है. लागले एवढं? चला मग आता अप्रमावृत्तीचं निरूपण का करायचं ही गोष्ट कळाली. पुढे चला. तहा आता लक्षण केलं पाहिजे अप्रमाचं. अप्रमा म्हणजे काय तर लक्षण करतात. प्रमा भिन्नम ज्ञानम अप्रमा. बोला. ठीक आहे. तर वृत्तीचे दोन भेद केले होते ज्ञानरूप वृत्तीचे, प्रमावृत्ती अप्रमावृत्ती. तर प्रमा भिन्नम, प्रमेहून भिन्न असं जे ज्ञान, त्या ज्ञानाला म्हणायचं काय? अप्रमा. प्रमा भिन्नम ज्ञानम अप्रमा. अर्थय पूर्व द्वितीय परिच्छेद विषय, दुसऱ्या परिच्छेदामध्ये कथन करी जा प्रमा है, कथन केली प्रमा है. ता प्रमा ते भिन्न जो ज्ञान है सो अप्रमा कहा जावे. प्रमा ज्ञान भिन्न जे ज्ञान त्याला म्हणायचं काय? अप्रमा. उदाहरण जैसे ज्याप्रमाणे शुक्ती विषय इदम रजतम. समोर आहे शुक्ती, पण ज्ञान झालं काय? इदम रजतम. हे ज्ञान, इदम रजतम हे ज्ञान प्रमा ज्ञान आहे का? प्रमाणापासून उत्पन्न झालं आहे का? नाही, प्रमा नाहीये. प्रमा ज्ञानाहून भिन्न आहे आणि ज्ञान आहे अर्थात अप्रमा आहे. मग इदम रजतम हे ज्ञान कसं ठरलं? अप्रमा. जसे शुक्तीविषयी इदम रजतम इत्यादी ज्ञान ता प्रमाज्ञान ते भिन्न होणे, ते प्रमाज्ञानाहून भिन्न आहे. प्रमाज्ञान का नाही बरं? इदम रजतम हे ज्ञान ते कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही, म्हणून प्रमा नाही आहे. अर्थात प्रमेयहून भिन्न आहे, पण ज्ञान आहे. मग म्हणजेच काय झालं? ते अप्रमा. शुक्तीविषयी इदम रजतम इत्यादी ज्ञान ता प्रमाज्ञान ते भिन्न होणे ते अप्रमा कया जावे है. लागलं? मग म्हणे आता ठीक आहे, लक्षण बनलं अप्रमाचं. काय लक्षण बनलं? बोला. प्रमा भिन्नम ज्ञान अप्रमा. ठीक आहे. मग त्याच्यातून त्याचं पदकृत्य करतात. आता प्रमा भिन्नम हे पद वजा करा, मग काय लक्षण राहील? ज्ञानम अप्रमा. जे ज्ञान आहे त्याला म्हणायचं अप्रमा. एवढंच जर लक्षण केलं तर काय होईल बरं? हा, प्रमा लक्षणावर प्रमेवर अतिव्याप्ती होईल, कारण ज्ञान ते पण ज्ञानच आहे. पंक्ती पहा. ता ज्ञानम अप्रमा इतना मात्र ही जो म्हणजे जर ता अप्रमा का लक्षण करते. एवढंच जर त्या अप्रमेचं लक्षण केलं तर अर्थात ता लक्षण विषय प्रमा भिन्नम यह पद नाही कथन करते. ठीक आहे. चला काय म्हटलंय बघा. त्या लक्षणामध्ये पद काढलं, कोणतं? वजा केलं. प्रमा भिन्नम यह पद नाही कथन करते. तो काय होईल मग? म्हणजे एकंदरीत काय ठरलं? अप्रमेयचं लक्षण काय झालं? प्रमा भिन्नम ज्ञानम अप्रमा. आता प्रमेयहून भिन्न जे ज्ञान त्याला म्हणतात अप्रमा. आता त्या लक्षणाचं पदकृत्य करतात. समजा प्रमा भिन्न हे पद
कमी केलं आणि नुसतं ज्ञानम अप्रमा एवढंच लक्षण केलं तर काय होईल तर अतिव्याप्ती होईल. कुठं दाखवतात प्रमाज्ञानावर. प्रमाभिन्नम य पद नाही कथन करते तो प्रमाज्ञान विषय प्रमाज्ञानाच्या ठिकाणी ता लक्षण की अतिव्याप्ती होती. त्या लक्षणाची काय दिली असती अतिव्याप्ती. कोणत्या लक्षणाची अप्रमेच्या लक्षणाची. काय लक्षण ज्ञानम अप्रमा. जे ज्ञान आहे ते अप्रमा. ज्ञान तर प्रमा ज्ञान बी आहे. लक्षण केलं अप्रमेयचं चाललं पुढे प्रमाज्ञानावर म्हणजे काय झाली अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये कोणतं पद दिलं प्रमा भिन्न. आता प्रमा भिन्न म्हटल्यानंतर प्रमेला घेता येईल का नाही. तो प्रमाज्ञान विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वाचते. त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय म्हणजे त्या अप्रमेयच्या लक्षणामध्ये प्रमाभिन्नम यह पद कथन कर्या आहे. प्रमाभिन्नम हे पद दिलेलं आहे. ता प्रमाज्ञान विषय प्रमाज्ञानामध्ये प्रमाते भिन्नपणा आहे नाही आहे की नाही. प्रमाज्ञान प्रमेहून भिन्न आहे का नाही. म्हणजे त्याच्यावर आता लक्षण जाणार नाही. अतिव्याप्तीचं वारण झालं. ता प्रमाज्ञान विषय प्रमाते भिन्नपणा आहे नाही याते म्हणून ता प्रमाज्ञान विषय ता उक्त लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. म्हणून प्रमाज्ञानावर आता लक्षणाची अप्रमेयच्या लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही. बरोबर. काय लक्षण बनलं मग प्रमा भिन्नम ज्ञानम अप्रमा. किंवा समजा मग एक काम करा म्हणे तेवढंच लक्षण ठेवा ज्ञानपद वजा करा. आता काय लक्षण राहील मग प्रमा भिन्नम अप्रमा. अतिव्याप्ती कुठं होत होती प्रमेवर. आता होईल का अतिव्याप्ती प्रमेवर अतिव्याप्ती होत नाही. मग तेवढंच लक्षण करूया प्रमा भिन्नम अप्रमा. कोणतं पद कमी केलं ज्ञान. मग काय होईल पहा प्रमा भिन्नम अप्रमा. इतना मात्र ही जो म्हणजे जर ता अप्रमा का लक्षण करते त्या अप्रमेयचं लक्षण केलं तर अर्थात ता लक्षण विषय ज्ञानम य पद नाही कथन करते. त्या लक्षणामध्ये ज्ञान हे पद जर कथन केलं नाही तर काय होईल मग तो प्रमाज्ञान ते भिन्न जे घटाधिक है. लागलं प्रमाज्ञानाहून भिन्न कोण घटाधिकावर अतिव्याप्ती होईल. लक्षण केलंय अप्रमेयचं जाईल कुठे घटावर म्हणजे काय होईल अतिव्याप्ती. कारण लक्षण काय आहे प्रमा भिन्नम अप्रमा. तर प्रमाज्ञान प्रत्यक्ष आधी प्रमा त्याच्याहून भिन्न कोण घट बी आहे. घटावर लक्षण गेलं अतिव्याप्ती. प्रमा लागलं ना. तो प्रमाज्ञान ते भिन्न जे घटाधिक आहे तीनो विषय त्या घटाधिकामध्ये ता लक्षण की अतिव्याप्ती होती. लागलं. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वाचते. त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय अप्रमेयच्या लक्षणामध्ये ज्ञानम यह पद कथन कर्या आहे. कोणतं पद दिलं आहे ज्ञानम. आता ज्ञानम पद दिल्यावर घटावर अतिव्याप्ती होईल का नाही होणार. का बरं घट हा प्रमेयहून भिन्न नाही का आहे पण ज्ञान नाही आहे. लागलं. ता लक्षण विषय ज्ञानम यह पद कथन करे आहे. तीन घटाधिको विषय ज्ञान रूपता है नाही. घट म्हणजे ज्ञान थोडी आहे. घट तर जड वस्तू आहे ना ज्ञान नाही येतो. तीन घटाधिको विषय ज्ञान रूपता है नाही या ते म्हणून तीन घटाधिको विषय ता अप्रमा के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. म्हणून त्या घटाधिकाच्या ठिकाणी त्या अप्रमेयच्या लक्षणाची आता अतिव्याप्ती होत नाही. झालं एवढं. एकंदरीत अप्रमेयचं लक्षण केलं. दोन गोष्टी झाल्या आतापर्यंत. अप्रमेयचं निरूपण का करणं योग्य आहे ही गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट अप्रमेयचं लक्षण काय आहे तेही सांगितलं. त्याचं पदकृत्यही केलं. मग लक्षण बनलं आता अप्रमेयचं. काय बरं प्रमा भिन्नम ज्ञानम अप्रमा. ठीक आहे ना जी. अब आता पुढं काय मग अब ता अप्रमावृत्ती का विभाग वर्णन करे है की नाही. प्रत्येक ठिकाणी हीच रीती चालू आहे. पहिलं लक्षण झाल्यानंतर त्याचे भेद. मग आता भेद सांगायचे विभाग अप्रमावृत्तीचा विभाग. बरोबर आहे की नाही. पूर्वी आपण
वृत्तीचे दोन विभाग केले होते, प्रमा आणि अप्रमा. त्यात प्रमेयचे विभाग केले होते, पण अप्रमेयला हातच लावला नव्हता. मग त्या अप्रमेयचे आता विभाग करतात. तर लिहा, थोडेसे आपण लिहूया एकदा अगोदर, नंतर पंक्ती वाचू. तर काय लिहिणार? अप्रमा वहीवर मध्यभागी लिहा अप्रमा. किंवा मागचा नकाशा नंतर मोठा नकाशा काढा वाटल्यास. वृत्ती, तिचे भेद, प्रमा अप्रमा. एका बाजूला प्रमेयचा विस्तार, एका बाजूला अप्रमेयचा विस्तार. आता लिहा ओळीच्या मध्यभागी अप्रमा लिहिलं. तिचे दोन भेद दाखवा, दोन विभाग. खाली रेष मारून 2 पॉइंट दाखवायचे. त्यात पहिला आहे स्मृती. स्मृती. दुसरा आहे अनुभूती. अनुभूती. बरोबर. त्यात पहिली जी स्मृती, त्या स्मृतीचे पुन्हा खाली रेष मारून 2 विभाग दाखवा स्मृतीचे. त्यात पहिल्याच्यात लिहा यथार्थ. यथार्थ. दुसऱ्या पॉइंटला लिहा अयथार्थ. अयथार्थ. बरोबर. स्मृतीचे 2 भेद झाले ना. काय काय? यथार्थ, अयथार्थ. त्या यथार्थाचे पुन्हा 2 भेद दाखवा. तर यथार्थाचे पुन्हा 2 भेद. त्यात नंबर 1 ला राहील अनात्मस्मृती. अनात्मस्मृती. दुसऱ्या पॉइंटला आत्मस्मृती. आत्मस्मृती. झालं. यथार्थ स्मृतीचे 2 भेद झाले ना. आता यथार्थ स्मृती, यथार्थ, आणि दुसरा पॉइंट काय होता? अयथार्थ. त्या अयथार्थाचे पुन्हा 2 भेद दाखवा. अयथार्थ, अयथार्थ स्मृतीचे. त्यात नंबर 1 ला राहील अनात्मस्मृती. अनात्मस्मृती. दुसऱ्या पॉइंटला राहील आत्मस्मृती. आत्मस्मृती. झालं एवढं? आता अप्रमेयचे मुख्य 2 भेद केले होते. कोण कोण? स्मृती आणि अनुभूती. तर स्मृतीचा विस्तार लिहिला आपण. आता अनुभूतीकडे जाऊया. तर अनुभूती खाली सुद्धा रेषा मारून आडवी आहे की नाही 2 विभाग दाखवायचे अनुभूतीचे. अधोरेखा करून अनुभूतीचे सुद्धा 2 पॉइंट. त्याच्यात नंबर 1 राहील यथार्थ आणि नंबर 2 ला राहील अयथार्थ. अयथार्थ. झालं एवढं? त्यापैकी आता दुसरा जो पॉइंट होता अयथार्थ. यथार्थाला सोडून द्या, अयथार्थ धरला. त्या अयथार्थाचे पुन्हा 2 भेद दाखवा. अयथार्थाचे 2 भेद. त्यात एक पहिला राहील संशय. संशय. आणि दुसरा मुद्दा राहील निश्चय. निश्चय. झालं? आता जो संशय आहे की नाही, त्या संशयाचे पुन्हा 2 भेद दाखवा. संशयाचे 2 भेद. त्यात नंबर 1 ला राहील प्रमाण संशय. प्रमाण संशय. आणि नंबर 2 ला राहील प्रमेय संशय. प्रमेय संशय. झालं? त्यात पहिला कोण आहे? प्रमाण संशय. त्याचे पुन्हा 2 भेद दाखवा.
त्यात पहिला आहे प्रमा संशय. प्रमा संशय. आणि दुसरा आहे करण संशय. करण संशय. लागलं एवढं? ठीक. चला आता हा नकाशा समोर असला म्हणजे आता विवेचन करायला सोपं जातं. बरोबर आहे की नाही? आता पहा ग्रंथामध्ये अब ता अप्रमावृत्ति का विभाग वर्णन करे है. सापडलं का? सा उक्त अप्रमावृत्ति स्मृति अनुभूति दिलाय नकाशात आता. स्मृति आणि अनुभूति इस भेद करके दो प्रकार की हो गए. बरोबर. त्या दोन्ही पैकी आता पहिली कोण आहे? स्मृती. तर त्या स्मृतीचं अगोदर लक्षण करतात. काय लक्षण? संस्कार मात्र जन्यम ज्ञानम स्मृती. हे झालं स्मृतीचं लक्षण. संस्कार मात्र जन्य म्हणजे केवळ संस्कारापासून उत्पन्न जे ज्ञान त्याला म्हणतात काय? स्मृती. स्मृती. अर्थ यह संस्कार मात्र करके जन्य जो ज्ञान है सो स्मृती कया जावे है की नाही? संस्कार मात्र करके म्हणजे केवळ संस्कारापासून उत्पन्न झालेलं जे ज्ञान त्याला म्हणायचं काय? स्मृती ज्ञान. उदाहरण जैसे सा मे माता. ठीक आहे की नाही? अर्धविराम. ही एक स्मृती झाली. दुसरी आहे सो मे पिता. ही दुसरी एक स्मृती आहे. स्मृतीचेच उदाहरण आहे दोन्ही पण. ध्यान द्या. तर सा मे माता ही स्मृती आहे. म्हणजे कसं काय बरं? तर घरामध्ये पाहुणे आले आणि घरामध्ये फोटो लावलेले होते. आई तर कधीच ब्रह्मलीन झाली होती, अनेक वर्ष झाली, पण फोटो लावलेला होता. मग एकाने विचारलं तो फोटो कुणाचा आहे? तेव्हा याने सांगितलं सा मे माता. ती माझी आई आहे. आता फोटो थोडी आई आहे. फोटो तर काय फक्त संस्काराचा उद्बोधक आहे. पण त्यामुळे स्मृती झाली की ती माझी कोण आहे? आई आहे. आता हे जे ज्ञान उत्पन्न झालं सा मे माता कशापासून? केवळ संस्कारापासून. फोटो तर उद्बोधक आहे, संस्काराचा उद्बोधक आहे एवढंच. पण ज्ञान उत्पन्न झालं ते संस्कारापासून. म्हणून संस्कार मात्र जन्यम ज्ञानम स्मृती. तसंच सह मे पिता ते माझे वडील आहे तसंच लावून घ्यायचं. इत्यादी ज्ञान संस्कार मात्र जन्य होणे ते केवळ संस्कारापासून उत्पन्न झालेलं असल्यामुळे स्मृती कह्या जावे. याला काय म्हणतात? स्मृती. ता इस लक्षण विषय मात्र यह पद जो नाही कथन करते तो. आता स्मृतीचं लक्षण केलं की नाही? स्मृतीच्या लक्षणामध्ये मात्र पद आलंय बघा. कुठं? संस्कार मात्र जन्यम ज्ञानम स्मृती. समजा मात्र पद बाजूला केलं तर काय होईल लक्षण? संस्कार जन्यम ज्ञानम स्मृती. संस्कारापासून उत्पन्न झालेलं जे ज्ञान त्याला स्मृती म्हणावं. आणि एवढंच लक्षण करा. मात्रपद बाजूला करा. जर मात्रपद दिलं नाही लक्षणामध्ये तर काय होईल सांगता येत ग्रंथकार? अतिव्याप्ती होईल. बघा मात्र यह पद जो नाही कथन करते तो सोयम देवदत्त इस प्रतिविज्ञा प्रत्यक्ष विषय. प्रतिविज्ञा प्रत्यक्ष म्हणतात त्याला. संस्कार सहित इंद्रियांच्या द्वारे जे होणारं ज्ञान त्या ज्ञानाला म्हणतात प्रतिविज्ञान. आता तोच हा देवदत्त आहे. या ज्ञानाला सुद्धा कारण संस्कार आहे की नाही? हे ज्ञान सुद्धा संस्कारापासून उत्पन्न झालेलं आहे. पण ही स्मृती नाहीये, हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. प्रतिविज्ञान ज्ञान लक्षण केलं आहे स्मृतीचं. चाललं कुठं? प्रतिविज्ञान. काय झाली? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून स्मृतीच्या लक्षणामध्ये एक पद दिलं. कोणतं? मात्र. मात्र पद दिल्याने काय लाभ होतो? मग केवळ संस्कारापासून उत्पन्न पाहिजे त्याला स्मृती म्हणतात. प्रतिविज्ञा ज्ञान केवळ संस्कारापासून उत्पन्न आहे का? नाही. इंद्रिया सहित संस्कारापासून उत्पन्न आहे, केवळ संस्कारापासून उत्पन्न नाही. आणि म्हणून मात्रपद स्मृतीच्या लक्षणात दिलेलं असल्यामुळे त्या स्मृती लक्षणाची प्रतिविज्ञा ज्ञानावर अतिव्याप्ती होत नाही. कळलं? स्वयं देवदत्त इस प्रतिविज्ञा प्रत्यक्ष विषय ता स्मृति के लक्षण की अतिव्याप्ति
होती, अतिव्याप्ती झाली असती. केव्हा? मात्रपद दिलं नसतं तर. पण मात्रपद दिल्याने अतिव्याप्ती होत नाही. पहा पुढे. जिस कारण ते स्वप्रतिविज्ञा प्रत्यक्ष भी, ते प्रतिविज्ञा प्रत्यक्ष देखील संस्कार करके जन्यही होवे, संस्कारापासूनच उत्पन्न झालेले आहे. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय स्मृतीच्या लक्षणामध्ये आहे की नाही, मात्र यह पद कथन कर्या है, मात्र हे पद दिलेलं आहे. लागलं एवढं? म्हणजे आता प्रतिविज्ञावर अतिव्याप्ती होणार नाही का मात्र पद दिल्यावर? नाही होणार. कसं काय? पहा. तहा स्वप्रतिविज्ञा प्रत्यक्ष केवल संस्कार करिके जन्य होता नाही. प्रतिविज्ञा प्रत्यक्ष केवल संस्कारापासून उत्पन्न झालेलं नसतं. केवल संस्कार करिके जन्य होता नाही. किंतु मग ता संस्कार सहकृत इंद्रिय करिके जन्य होवे. कोण? प्रतिविज्ञा प्रत्यक्ष. त्याला संस्कार पण कारण आहे आणि इंद्रिय पण कारण आहे. आणि आपल्याला काय पाहिजे? केवल संस्कारापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानालाच आपण स्मृती म्हणतो. म्हणून प्रतिविज्ञा ज्ञानावर आता अतिव्याप्ती होणार नाही. किंतु ता संस्कार सहकृत इंद्रिय करिके जन्य होवे याते. म्हणून ता मात्रपद के कहणे, ते मात्रपद हे दिलेलं असल्यामुळे ता प्रतिविज्ञा प्रत्यक्ष विषय, प्रतिविज्ञा प्रत्यक्षामध्ये ता लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. ता लक्षण की स्मृती लक्षण की अतिव्याप्ती होवे कुठं? प्रतिविज्ञा ज्ञानावर अतिव्याप्ती होत नाही. का? मात्रपद दिलेलं असल्यामुळे. कुठं दिलंय मात्रपद? स्मृतीच्या लक्षणामध्ये. ठीक आहे. लक्षण काय बनलं मग? संस्कार मात्रजन्य ज्ञानम हे झालं. चला पुढे. किंवा आता ता लक्षण विषय ज्ञानम य पद जो नाही कथन करते तो. आता ज्ञान हे पद वजा करा. काय? ज्ञानपद काढून टाका स्मृतीच्या लक्षणामधून. लक्षण काय रे? संस्कार मात्रजन्य स्मृती. म्हणजे काय? केवळ संस्कारापासून जे उत्पन्न होतं त्याला म्हणायचं काय? स्मृती. लक्षण केलंय कशाचं? स्मृतीचं. पण त्याची काय होईल? अतिव्याप्ती. कुठं होईल बरं? कुठं होईल? संस्कार मात्रजन्य असं कोण वस्तू आहे आणखीन? तर त्या संस्काराचा ध्वंस. जसं घटाचा ध्वंस घटापासून उत्पन्न आहे की नाही? ध्वंसासाठी कारण ध्वंसाचा प्रतियोगी पण असतो. घटध्वंसाचा प्रतियोगी कोण? घटच नसेल तर ध्वंस होईल का? घट आहे म्हणून ध्वंस होतो ना. अर्थात घट ध्वंसासाठी कारण कोण? घट पण आहे. मुद्गर तर आहेच पण घट पण आहे. पट ध्वंसासाठी कारण पट पण आहे. मठ ध्वंसासाठी कारण मठ पण आहे. तसं संस्कार ध्वंसासाठी कारण संस्कार पण आहे की नाही? मग तो ध्वंस, संस्काराचा ध्वंस संस्कार मात्रजन्य आहे की नाही? केवळ संस्कारापासून जन्य आहे. मग संस्कार मात्र जन्य जे, त्याला जर स्मृती म्हणत असाल म्हणजे असं जर स्मृतीचं लक्षण केलं, अर्थात स्मृतीच्या लक्षणामध्ये जर ज्ञानपद दिलं नाही तर त्या लक्षणाची अतिव्याप्ती होते. कुठे? संस्काराच्या ध्वंसावर. म्हणजे काय उरायली? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद द्यायचं? ज्ञानपद द्यायचं. आता अतिव्याप्ती होईल का संस्काराच्या ध्वंसावर? नाही. कारण संस्काराचा ध्वंस हा अभाव आहे, ज्ञान नाही आहे. अतिव्याप्तीचं वारण झालं. पंक्ती किंवा ता लक्षण विषय ज्ञान य पद जो नहीं कथन करते तो ता संस्कार प्रतियोगी करके जन्य, जो ता संस्कार का ध्वंस है. संस्कार ध्वंसाचा प्रतियोगी कोण? संस्कार. मग संस्कार ध्वंसाला कारण आहे की नाही? कारण ध्वंसासाठी प्रतियोगी हा कारण असतो. ता संस्कार रूप प्रतियोगी करके, संस्कार रूप प्रतियोगीच्या द्वारे उत्पन्न जन्य जो ता संस्कार का ध्वंस है, ताके विषय त्यामध्ये देखील ता लक्षण की अतिव्याप्ती होती, अतिव्याप्ती झाली. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते है की नाही? कुठं होणाऱ्या अतिव्याप्ती? संस्कार ध्वंसावर
होणारी जी स्मृतीच्या लक्षणाची अतिव्याप्ती, त्या अतिव्याप्तीला निवृत्त करण्याकरिता स्मृतीच्या लक्षणामध्ये ज्ञान हे पद दिलेलं आहे. कळलं? ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते ता लक्षण विषय स्मृतीच्या लक्षणामध्ये ज्ञानम य पद कथन कर्या है इति. लागलं एवढं. तहा ध्वंस विषय ज्ञान रूपता आहे ने. संस्काराचा ध्वंस जरी संस्कार मात्रजन्य असला पण तो काय नाही आहे, ज्ञान नाही आहे. आणि आपल्याला ज्ञान पाहिजे म्हणून आता अतिव्याप्ती होणार नाही. ता ध्वंस विषय ज्ञान रूपता आहे ने याते म्हणून ता ध्वंस विषय संस्कार ध्वंस विषय संस्काराच्या ध्वंसामध्ये ता स्मृती के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. लागलं जी. चला काय झालं आतापर्यंत? अप्रमेयचे जे दोन भेद स्मृती आणि अनुभूती, त्यापैकी स्मृतीचं लक्षण केलं. ठीक आहे. काय लक्षण केलं? संस्कार मात्रजन्य ज्ञानम स्मृती. अहो म्हणजे पण संस्कार मात्रजन्य संस्कारापासून उत्पन्न, पण ते संस्कार काय आहे, संस्कार कशाला म्हणतात हेच तर आम्हाला अजून तुम्ही सांगितलं नाही. आणि जर स्मृतीच्या लक्षणामध्ये घटकीभूत जे संस्कार पद त्याचाच अर्थ जर आम्हाला कळाला नाही तर त्या संस्कारापासून जन्य जे ज्ञान स्मृती ते आम्हाला कसं कळणार. म्हणून स्मृती कळण्याकरिता अगोदर स्मृतीच्या लक्षणामध्ये घटकीभूत जे संस्कार पद आहे त्याचा अर्थ सांगितला पाहिजे. म्हणून आता ग्रंथकार संस्काराचा अर्थ सांगतात. हा य अभिप्राय आहे काय? सो संस्कार वेग भावना स्थितिस्थापक इन भेद करके 3 प्रकार का होवे. संस्काराचे किती प्रकार आहे? 3. कोण कोण? वेग भावना स्थितिस्थापक. आता त्या प्रत्येकाचं लक्षण करणार आहे. तहा जो संस्कार क्रिया करके जन्य होवे है तथा अन्य क्रिया का जनक होवे है सो संस्कार वेग कहा जावे है. वेग रूप संस्काराचं लक्षण काय केलं की जो संस्कार क्रिया करके जन्य होवे, तर वेग रूप संस्कार कसा आहे? बाण सोडला, सोडण्याची क्रिया झाली म्हणून वेग धरला, वेग उत्पन्न झाला, वेग रूप संस्कार उत्पन्न झाला. ठीक आहे की नाही? मग तो वेग कसा कोणापासून उत्पन्न आहे? क्रियेपासून उत्पन्न आहे. आणि तो वेग काय करतो? आणखीन पुढच्या क्रियेला उत्पन्न करतो. कळलं की नाही? असं आहे. क्रियेपासून उत्पन्न होतो आणि अन्य क्रियेला उत्पन्न करतो. असा जो संस्कार, त्या संस्काराचं नाव काय आहे? वेग. ठीक आहे ना? एकदा बाणामध्ये वेग आला तर तो वेग काय करतो? त्या बाणामध्ये आणखीन पुढे चलन रूप क्रियेला उत्पन्न करतो. किंवा तो बाण ज्याला लागेल त्यालाही त्याच्यामध्ये क्रियेला उत्पन्न करतो. थोडक्यात वेग रूप संस्कार क्रियेपासून उत्पन्न होतो आणि क्रियेला उत्पन्न करतो. पंक्ती पहा. तर हा जो संस्कार क्रिया करके जन्य होवे तथा अन्य क्रिया का जनक म्हणजे अन्य क्रियेला उत्पन्न करतो, जनक होवे है सो संस्कार वेग कया जावे. लागलं. सो वेग नामा संस्कार. तो वेग नावाचा संस्कार कुठं राहतो? बाणादिको विषय रे. बाणामध्ये आहे, गाडीत आहे, दगड फेकला त्याच्यातही आहे. ठीक आहे. बाणादिको विषय रे. और हे झालं वेगाचं लक्षण. आता भावना. जो संस्कार अनुभव ज्ञान करके जन्य होवे और स्मृति ज्ञान का जनक होवे सो संस्कार भावना कया जावे. बरोबर. असा भावना कोणत्या संस्काराला म्हणायचं की जो अनुभवापासून उत्पन्न होतो. अनुभव असेल तर तो अनुभव नष्ट झाला की काय होतो? त्याचा संस्कार राहतो, म्हणजे अनुभवापासून उत्पन्न झाला. पहा. और जो संस्कार अनुभव ज्ञान करके जन्य होवे और मग तो संस्कार अंतःकरणावर आहे, लपलेला आहे, माहीत पण पडत नाही की आपल्या अंतःकरणात किती संस्कार आहे म्हणून. सांगता येतील कोणाला? नाही सांगता येत, दिसत नाही. ते अनंत वस्तूंचे संस्कार आहे. मग कशाहून कळतं की हाही संस्कार माझ्या अंतःकरणावर होता म्हणून? की त्याच्यावरून कळतं जेव्हा स्मृती होते. संस्काराचा उद्बोध भेटला तर स्मृती होते. मग लक्षात येतो अरे बापरे, ज्या अर्थी मला या गोष्टीची स्मृती झाली त्या अर्थी त्या स्मृतीला
उत्पन्न करणारा संस्कार माझ्या चित्तात होता असं जाणलं जातं. मग संस्कार काय करतो? अनुभवापासून उत्पन्न झालेला आहे आणि पुढे स्मृतीला उत्पन्न करतो. असा जो संस्कार, त्या संस्काराचं नाव आहे भावना, भावनाख्य संस्कार. ठीक. अनुभवजन्यत्वे सती स्मृती हेतुत्वम भावनाया लक्षणम. गेलाय की नहीं? जो संस्कार अनुभव करके जन्य हुए है और स्मृति ज्ञान का जनक हुए है, सो संस्कार भावना कहा जावे है. सो भावना के संस्कार वेदांत सिद्धांत विषय तो अंतकरण में ही रहे है. तो भावना नावाचा संस्कार वेदांत मतानुसार कुठे राहतो? अंतकरणामध्ये राहतो, अंतकरणाच्या ठिकाणी राहतो. और नैयायिकों के मत विषय आत्मा में रहे है. नैयायिकांनी आत्म्याचा गुण मानलाय. कोण? भावनाख्य आत्म्यात राहतो. नैयायिक मतानुसार नैयायिक मत विषय आत्मा में रहे हैं, जिस कारण ते वेदांतियों को अभिमत जो अहंकार है. का बरं नैयायिक आत्म्याच्या ठिकाणी मानतात त्या संस्कारला? है की नाही? तर त्याचं कारण असं आहे की त्यांना खरा आत्मा कळालाच नाही. कुणाला? नैयायिकाला. है की नाही? दुसऱ्याच कोणत्या तरी पदार्थाला ते आत्मा समजतात. कोणत्या पदार्थाला समजतात? की वेदांत मतामध्ये ज्याला अहंकार म्हणतात त्या अहंकारालाच ते काय समजतात? आत्मा. आणि म्हणून आत्म्याचा धर्म सांगतात ते. पण त्यांना हे माहित नाहीये की आपल्याला आत्मज्ञान खरंच आपल्याला आत्मा कळाला नाही म्हणून. आहे की नाही? त्यांना ते भ्रमच आहे. त्या अहंकारालाच काय समजतात? आत्मा. परंतु त्यांना हेही माहित नाहीये की आपण अहंकारला आत्मा म्हणून राहिलो म्हणून. त्यांना असं वाटतं की हाच आत्मा आहे. कळलं? चला. ज्या माणसाला भ्रम झालेला असतो कदाचित त्याला हे माहीतच नसतं की आपल्याला भ्रम झालाय म्हणून. आहे की नाही? त्या भ्रमालाच तो काय समजतो? यथार्थ समजतो. जसं देहाला आत्मा समजणं हा भ्रमच आहे की नाही? पण जे लोक देहाला आत्मा म्हणतात त्यांना असं वाटतं का आपण भ्रमात आहे म्हणून? नाही वाटत. त्यांना ते यथार्थच वाटत असतं. त्याप्रमाणे जिस कारण ते वेदांतियों को अभिमत, वेदांतांना अभिमत म्हणजे मान्य, अभिमत शब्दाचा अर्थ आहे मान्य, स्वीकृत. जो अहंकार है तिसको ही त्या अहंकारालाच ते नैयायिक आत्मा माने है. लागलं एवढं? चला. आता भावनेचंही लक्षण केलं बरोबर. तिसरा संस्काराचा तिसरा भेद कोण आहे? स्थितिस्थापक. त्याचं लक्षण करतात काय? अन्यथा कृतस्य पुनः तदवस्थापादक स्थितिस्थापक असं लक्षण केलंय की नाही? तेच सांगतं तिथं. अन्यथा करे हुए वस्तु की पूर्व की न्यायी स्थिति करावने हारा जो संस्कार है सो स्थितिस्थापक कहा जावे. बरोबर. एखादी गोष्ट वन वस्तू काय केली? अन्य केली, तिचं रूपांतर केलं. परंतु पुन्हा काय घडतं? त्या वस्तूला पुन्हा आपल्या स्वरूप स्थितीमध्ये आणून ठेवतं कोणीतरी. मग जो पुन्हा त्या स्थितीला आणून ठेवतो, जो त्या गुणाचं नाव आहे, त्या संस्काराचं नाव आहे काय? स्थितिस्थापक. जसं रबर आहे, ताणलं, अन्यथा केलं की नाही? अन्यथा कृत असते. पण सोडलं तर पुन्हा ते त्या स्थितीला प्राप्त होतं. मग पुन्हा त्या स्थितीला आणून देण्याकरिता कोण कारण आहे? स्थितिस्थापक. किंवा कपडा घ्या, आहे की नाही? घडी घातलेली होती, पसरवला, आहे की नाही? पुन्हा जमा झाला तर का घडतं? असं पुन्हा स्थितिस्थापक नावाच्या संस्कारामुळे असं आहे. अन्यथा करे हुए वस्तु की पूर्व की न्यायी स्थिति करावणे हारा जो संस्कार है सो स्थितिस्थापक कहा जावे है. लागलेत का? सो स्थितिस्थापक नामा संस्कार राहतो कुठे? सांगतात आता. सो स्थितिस्थापक नामा संस्कार धनुष्य, धनुष्यबाण आहे की नाही? धनुष्य आपण सोडताना बघा कसा वाकडा होतो, आहे की नाही? पुन्हा सरळही होतो. थोडाफार राहत असेल वाकडा, आहे की नाही? पण जेवढा राहतो तेवढाच राहतो ना. मारताना ओढताना मात्र जास्त वाकडा होतो. असं आहे. पुन्हा शाखादिको विषय रहे है. धनुष्याच्या ठिकाणी पण राहतो. अलग अलग शब्द येते. धनुष आणि शाखा असं अलग अलग करायचं त्याला. विरुद्ध यल द्यायची खालून, इकडे एक तिकडे एक, म्हणजे अलग शब्द होतात. धनुष शाखादिको विषय. शाखा म्हणजे फांद्या, आहे की नाही? स्थितिस्थापक. फांदीला लावून कळला खाली येते.
पुन्हा सोडून दिली तर आपल्या ठिकाणावर जाऊन बसते. का बरं? कोणी केलं तिला पुन्हा तिथं नेलं? स्थितिस्थापक नावाच्या संस्काराने. ठीक. इन 3 प्रकार के संस्कारों का न्याय प्रकाश के तृतीय परिच्छेद विषय विस्तार ते निरूपण करे आहे. या तिन्ही प्रकारच्या संस्काराचं विस्तारपूर्वक निरूपण जर तुम्हाला पाहिजे असेल तर कुठं पाहिजे? न्याय प्रकाश. अर्थात या ग्रंथकाराचा अभिप्राय हा आहे, बार बार न्याय प्रकाश, आत्मपुराण याचा उल्लेख का करतात ते, की ते ग्रंथ सुद्धा अवश्य पठनीय आहे हे दाखवतात. हा, म्हणजे बरोबर जिज्ञासा होणार शिकण्याकरिता. नाही ग्रंथ भेटले तर PDF आणून का होईना, त्याची प्रत काढून का होईना शिकण्याला प्रवृत्त झालं पाहिजे, असं ग्रंथकाराचा अभिप्राय आहे. न्याय प्रकाश के तृतीय परिच्छेद विषय विस्तार ते निरूपण करे है, सो तहा से जानी लेना. ठीक. तहा वेग स्थितिस्थापक इन दोनों संस्कारों को यद्यपि क्रिया का ही जनकपणा होवे आहे. बरोबर. त्या 3 संस्कारापैकी 2 कोण कोण? वेग आणि स्थितिस्थापक. हे 2 कसे आहेत बरं? ही क्रियेचे जनक आहेत. बघा पंक्ती. वेग स्थितिस्थापक इन दोनों संस्कारों को, ये दोन्ही पण संस्कार यद्यपि क्रिया का ही जनकपणा होवे आहे. क्रियेचा जनकपणा म्हणजे उत्पादकपणा, अर्थात क्रियेला उत्पन्न करणारे आहेत कोण? वेग आणि स्थितिस्थापक. स्मृतीला उत्पन्न करणारे नाहीत. ठीक आहे. क्रिया का ही जनकपणा होवे, तथापि ता भावनाक्य संस्कार को ज्ञान का जनकपणा होवे है. पण त्या 3 संस्कारापैकी भावना नावाचा जो संस्कार आहे तो मात्र ज्ञानाला उत्पन्न करतो. आणि मग तो भावना नावाचा संस्कार ज्या ज्ञानाला उत्पन्न करतो त्याचंच नाव आहे, त्याच ज्ञानाचं नाव आहे काय? स्मृती. संस्कार मात्रजन्यम ज्ञानम स्मृती. तर संस्कार शब्दाने कोणता संस्कार घ्यायचा तिथं? भावना. बाकी वेग आणि स्थितिस्थापक घ्यायचा नाही असं. तथापि ता भावनाक्य संस्कार को ज्ञान का जनकपणा होवे याते. म्हणून ता स्मृती के लक्षण विषय, त्या स्मृतीच्या लक्षणामध्ये संस्कार शब्द करिके म्हणजे संस्कार या शब्दाने सो भावनाक्य संस्कार ही विवक्षित है. कोणता संस्कार विवक्षित आहे? भावना. कोणता विवक्षित नाही? वेग आणि स्थितिस्थापक. याते सो उक्त स्मृती का लक्षण संभव है. म्हणून संस्कार मात्र जन्यम ज्ञान स्मृती हे लक्षण उपपन्न होतं, व्यवस्थित सिद्ध होतं. लागलं. याते सोउक्त स्मृती का लक्षण संभव है किती. लागलं ना. पुढे चला. अब ता स्मृती के विभाग का निरूपण करे है. आता त्या स्मृतीचा काय करायचं आहे? विभाग. तर मुख्य चित्रपण पाहत चला. नकाशा काढून दिलाय की नाही? अप्रमेयचे 2 भेद केले, स्मृती आणि अनुभूती. स्मृतीचं लक्षण केलं, त्या लक्षणाचं पदकृत्य केलं, आहे की नाही? हा सारा विस्तार झाला. आता त्या स्मृतीचे विभाग करतात. पहा पुढे पुस्तकात. अब ता स्मृती के विभाग का निरूपण करे. ता उक्त स्मृती यथार्थ अयथार्थ केला ना असा विभाग आपण नकाशात. यथार्थ अयथार्थ इस भेद करके 2 प्रकार की हो गए. स्मृतीचे सुद्धा किती भेद झाले? 2. कौन कौन? यथार्थ स्मृती, अयथार्थ स्मृती. ता यथार्थ अनुभवजन्य संस्कार ते उत्पन्न भई जा स्मृती है सा यथार्थ स्मृती कही जावे है. त्यात यथार्थ स्मृती कशाला म्हणायचं त्याची ही व्याख्या, की अनुभवापासून संस्कार उत्पन्न होतात. मग ज्या अनुभवापासून संस्कार उत्पन्न होतात तो अनुभव जर यथार्थ असेल तर यथार्थ अनुभवापासून उत्पन्न होणारे संस्कार देखील यथार्थ, आणि ते यथार्थ संस्कारापासून उत्पन्न होणारी स्मृती देखील यथार्थ. तर यथार्थ अनुभवजन्य संस्कार ते उत्पन्न भई जा म्हणजे जो स्मृती है सा यथार्थ स्मृती कही जावे. तिला यथार्थ स्मृती असं म्हणतात. और अयथार्थ अनुभवजन्य संस्कार ते उत्पन्न भई जा स्मृती है सा अयथार्थ स्मृती कही जावे. बरोबर. अयथार्थ अनुभवापासून उत्पन्न झालेली जी स्मृती, अयथार्थ अनुभवापासून अयथार्थ संस्कार उत्पन्न होणार आणि त्या अयथार्थ संस्कारापासून अयथार्थ स्मृती उत्पन्न होणार. बरोबर. समजा उदाहरण पहा. समजा समोर घट ठेवलेला आहे आणि अनुभव झाला अयम घट.
हा अनुभव यथार्थ आहे का अयथार्थ आहे? यथार्थ आहे, कारण त्याच्या विषयाचा बाध होत नाही इथं व्यवहारात यथार्थ आहे. आणि म्हणून त्या यथार्थ अनुभवापासून संस्कार सुद्धा कसे उत्पन्न होतील? यथार्थ. आणि ते यथार्थ यथार्थ संस्कारापासून स्मृती सुद्धा कशी उत्पन्न होईल? यथार्थ. झालं यथार्थ स्मृती. आणि समजा आता ज्ञान झालं इदम रजतम, होती शुक्ती समोर, पण शुक्तीवर ज्ञान झालं इदम रजतम. ठीक आहे की नाही? हा अनुभवच आहे, पण हा अनुभव कसा आहे? अयथार्थ आहे. आणि म्हणून त्या अयथार्थ अनुभवापासून उत्पन्न होणारे संस्कार ते सुद्धा कसे असणार? अयथार्थ. आणि त्या अयथार्थ संस्कारापासून भविष्यात कधी स्मृती होईल ती सुद्धा कशी असणार? अयथार्थ असणार. झालं. मग आता ना कशा दिले बघा, स्मृतीचे दोन भेद, यथार्थ अयथार्थ. यथार्थ अनुभव जन्य संस्कारापासून उत्पन्न होणारी स्मृती यथार्थ स्मृती, आणि अयथार्थ अनुभवापासून उत्पन्न होणारे जे संस्कार त्यापासून उत्पन्न होणारी स्मृती अयथार्थ. ठीक आहे, चला पुढे. तर यथार्थ अनुभवजन्य संस्कार ते उत्पन्न भैजा स्मृती ऐसा यथार्थ स्मृती कही जावे. और अयथार्थ अनुभवजन्य संस्कार ते अयथार्थ अनुभवापासून उत्पन्न होणारे जे संस्कार त्या संस्कारापासून उत्पन्न होणारी जो स्मृती संस्कार ते उत्पन्न भैजा स्मृती है सा अयथार्थ स्मृती कही जावे. लागला अर्थ जी? तहा सा यथार्थ स्मृती भी. आता पुन्हा भेद चित्रात पहा. चला, स्मृतीचे दोन भेद केले मुख्य. कोण कोण? यथार्थ अयथार्थ. आता यथार्थ स्मृतीचे पुन्हा दोन भेद करतात. कोण कोण? पहा आता पुस्तकात. तहा सा यथार्थ स्मृति भी अनात्म स्मृति आत्मस्मृति, इस भेद करके दो प्रकार की हो गए. बरोबर. यथार्थ स्मृतीचे किती भेद? दोन. कोण कोण? अनात्म स्मृती आत्मस्मृती. लागलं जी? आता उदाहरण देतात प्रत्येकाचे. तहा व्यवहारिक प्रपंच मिथ्या अनुमानी. व्यवहारिक प्रपंच मिथ्या दृश्यत्वात् शुक्तिरूप्यवत्. ठीक है. पक्ष कोण आहे? व्यवहारिक प्रपंच हा पक्ष आहे. त्या व्यवहारिक प्रपंचाच्या ठिकाणी कशाची सिद्धी करायची आहे? मिथ्यात्व. म्हणून साध्य कोण आहे? मिथ्यात्व. हेतू कोण आहे? दृश्यत्व. दृष्टांत कोण आहे? शुक्तिरूप्यवत्. इस अनुमान करके जन्य, या अनुमानापासून उत्पन्न जो प्रपंच के मिथ्यात्व का अनुभव आहे, प्रपंचाच्या मिथ्यात्वाचा अनुभव, ता अनुभवजन्य संस्कार ते, त्या अनुभवजन्य संस्कारापासून इस अधिकारी पुरुष को उत्पन्न भई जा प्रपंच के मिथ्यात्व की स्मृती, प्रपंचाच्या मिथ्यात्वाची स्मृती. अनुभव झालता, संस्कार झाले, आणि नंतर भविष्यात प्रपंचाची स्मृती झाली. पण कशी? मिथ्यात्वाची. प्रपंचाच्या मिथ्यात्वाची स्मृती. प्रपंच के मिथ्यात्व की स्मृती है सा स्मृती यथार्थ अनात्म स्मृती कही जावे. त्या स्मृतीला काय म्हणायचं? हा यथार्थच आहे, बरोबर आहे, पण कशी आहे ती? अनात्म स्मृती आहे. कारण प्रपंचाचा मिथ्यात्व हे सुद्धा काय आहे? अनात्माच आहे ना, त्याची स्मृती आहे. पण ती कशी आहे? मात्र यथार्थ. ना कशात दिसतंय ना? यथार्थ अनात्म स्मृती. उदाहरण झालं काय? उदाहरण, प्रपंच मिथ्या आहे, हा जो अनुमान रूप अनुभव झाला त्या अनुभवापासून संस्कार उत्पन्न झाले, आणि भविष्यात प्रपंच मिथ्या आहे अशी स्मृती झाली. मग ती प्रपंचाच्या मिथ्यात्व विषयक स्मृती कशी? अनात्म स्मृती. पण कशी? अनात्म यथार्थ स्मृती. झालं एवढं? आता पहा. आता यथार्थ स्मृती दोन भेद केले आहे. त्यात अनात्म स्मृतीचा विचार झाला. दुसरी कोणती आहे? आत्मस्मृती. यथार्थ स्मृती दोन भेद केले ना, अनात्म स्मृती आत्मस्मृती. आता आत्मस्मृतीच्या बाबतीत बोलतील. सा स्मृती यथार्थ अनात्म स्मृती कही जावे. पुढे और तत्वमसी इत्यादि महावाक्यो ते जन्य. तत्वमसी महावाक्य ऐकलं, चिंतन केलं, आणि त्यापासून उत्पन्न झाली वृत्ती अहम ब्रह्मास्मी म्हणती. पहा, तत्वमसी इत्यादि महावाक्य ते जन्य जो अहम ब्रह्मास्मी या प्रकार का अनुभव है की नाही? अनुभव आहे. अनुभव आहे तो. नंतर थोड्या वेळाने विसरून गेला,
अहम ब्रह्मास्मी, अनुभव जरी नष्ट झाला तरी संस्कार त्याच्या चित्तात आहे. ता अनुभवजन्य संस्कार ते, आणि त्या संस्कारापासून इस अधिकारी पुरुष को, या अधिकारी पुरुषाच्या ठिकाणी उत्पन्न भई जा. कोण? प्रत्येक अभिन्न ब्रह्म की स्मृती. नंतर कालांतराने प्रत्येक अभिन्न ब्रह्माची काय झाली? स्मृती झाली. ही स्मृती आत्मस्मृती आहे का अनात्मस्मृती आहे? आत्मस्मृती आहे. पण यथार्थ आहे का अयथार्थ आहे? यथार्थ आहे. मग काय म्हणता येईल? आत्मस्मृती, यथार्थ आत्मस्मृती. काय म्हणायचं? यथार्थ आत्मस्मृती. पंक्ती पहा. और तत्वमसी इत्यादि महावाक्यों ते जन्य जो अहम ब्रह्मास्मि या प्रकार का अनुभव है, तो अनुभवजन्य संस्कार ते इस अधिकारी पुरुष को उत्पन्न भेजा प्रत्येक अभिन्न ब्रह्म की स्मृती है. सा स्मृती यथार्थ आत्मस्मृती कही जावे. आत्मस्मृतीच आहे ती, पण कशी? यथार्थ. यथार्थ आत्मस्मृती कही जावे. लागलं? इस प्रकार दुसरी अयथार्थ स्मृती भी. आता नकाशात पहा, स्मृतीचे दोन भेद केले आहे, यथार्थ अयथार्थ. त्यापैकी यथार्थाचे जे दोन भेद, अनात्मस्मृती आत्मस्मृती, तिचं विवेचन संपलं. आता स्मृतीचा जो दुसरा भेद आहे कोणता? अयथार्थ. अयथार्थ स्मृती. त्या अयथार्थ स्मृतीचे पुन्हा दोन भेद आहे. कोण कोण? अनात्मस्मृती आत्मस्मृती. त्याचं विवेचन करतात. आता इस प्रकार दूसरी अयथार्थ स्मृति भी अनात्म स्मृति और आत्मस्मृति इस भेद करके दो प्रकार की होवे. तहा वाचारंभणम विकारो नामधेयम. हे समस्त विकार कार्य प्रपंच वाणी मात्र आहे की नाही? नाम ध्येयम है की नाही? विकारो वाचारंभणम विकारो नामधेयम, केवळ नाम मात्र आहे. पुन्हा अतः अन्यत अर्थम, या परमात्म्यापासून, परमात्म्याला सोडून बाकी सर्वच आर्त आहे, नित्य आहे. पुन्हा आणखी माया मात्रम इदम द्वैतम, हे समस्त द्वैत कसं आहे? माया मात्र आहे. इत्यादिक श्रुतियोग करिके, इत्यादिक श्रुतींच्या द्वारे, तथा पूर्वोक्त अनुमान करिके, आत्तावर दिलेलं अनुमान, व्यावहारिक प्रपंच मिथ्या वगैरे, त्या अनुमानाने इस प्रपंच का मिथ्यापणाही सिद्ध है. या श्रुती आणि वर दिलेलं अनुमान याच्यावरून प्रपंचाचा काय सिद्ध झाला आहे? मिथ्यापणाही सिद्ध होवे. ऐसे मिथ्या प्रपंच विषय, प्रपंच कसा आहे जी? मिथ्या. पण मिथ्या असून सुद्धा जर सत्य वाटू लागला, ठीक आहे ना? पंक्ती पहा. ऐसे मिथ्या प्रपंच विषय जो सत्यपणे का अनुभव है सो भ्रमरूप है. प्रपंच मिथ्या असून देखील प्रपंच सत्ता सत्य आहे असा जर निश्चय असेल तर तो अनुभव कसा आहे बरं? भ्रमरूप आहे. भ्रमरूप आहे म्हणजे काय बरं? अयथार्थ आहे. भ्रमरूप त्यालाच काय म्हणतात? अयथार्थ आहे. ठीक आहे ना? सत्यपणे का अनुभव है सो भ्रमरूप है. ता अयथार्थ अनुभवजन्य संस्कार ते, अनुभव अयथार्थ येतो, त्या अयथार्थ अनुभवजन्य संस्कारापासून उत्पन्न भई जा ता प्रपंच के सत्यपणे की स्मृती, है की नाही? प्रपंच सत्य आहे असं काय झालं? स्मरण. ती स्मृती कशी बरं? अनात्म स्मृती, अयथार्थ. अयथार्थ अनात्म स्मृती आहे ती. कोणती? नकाशात पहा. अयथार्थ अनात्म स्मृती. कारण प्रपंच सत्य आहे का? नाही. मग प्रपंचाला सत्य समजणं यथार्थ आहे का अयथार्थ आहे? अयथार्थ आहे. बर, प्रपंचाची स्मृती झाली आहे. प्रपंच हा आत्मा आहे का अनात्मा आहे? अनात्मा आहे. मग प्रपंचाची स्मृती कशी ठरली? अयथार्थ अनात्म स्मृती. काय जी? कोणती? प्रपंच मिथ्या असून देखील मिथ्या न समजता त्या प्रपंचाला सत्य समजणं, है की नाही? अनुभव झाला, संस्कार झाले आणि कालांतराने स्मरण झालं, प्रपंच सत्य आहे म्हणजे स्मृती झाली. आता ही स्मृती कशी आहे? प्रपंच सत्य वाटणं, है की नाही? ही स्मृती कशी आहे? अयथार्थ आहे. कारण प्रपंच सत्य नसून सत्य वाटतोय, अयथार्थ आहे. बर, प्रपंच आत्मा आहे का अनात्मा आहे? अनात्मा आहे. मग काय म्हणता येईल ना? अयथार्थ अनात्म स्मृती. लागलं?
उत्पन्न भई जाता प्रपंच के सत्यपणे की स्मृति है, सा स्मृति अयथार्थ अनात्म स्मृति कही जावे है. लागलं. आता दुसरं सांगायचं ना, कोणतं? अयथार्थ आत्मस्मृती. काय जी? अयथार्थ आत्मस्मृती. सरळ आहे बघा. खरोखरच्या सच्चिदानंद घन आत्म्याला जाणलं आहे की नाही, तर ती काय ठरेल? यथार्थ आत्मस्मृती ठरेल, है की नाही. परंतु तसं जाणलं नाही आहे. सच्चिदानंद घन परमात्म्याला आत्मरूपाने जाणलं नाही आहे. मग देहाधिकालाच आत्मा समजतो आहे की नाही. मग देहाधिकाला आत्मा समजतोय, कालांतराने स्मृती झाली तर ती आत्मस्मृतीच आहे. पण कशी? अयथार्थ. कारण देह आत्मा आहे का? नाही. मग देहाला आत्मा समजणं ही स्मृती कशी आहे? अयथार्थ आत्मस्मृती आहे. म्हणजे देहाला आत्मा समजून स्मृती झाली ना, पण ती आत्मस्मृतीच आहे. पण कशी? अयथार्थ आहे, म्हणजे ब्रह्मरूप आहे. मग ती पहा. और अहंकार ते आदि लेके स्थूल देह पर्यंत सर्व अनात्म पदार्थ आत्मभाव ते रहित आहे. म्हणजे ते आत्मा नाहीत, त्याचा अर्थ आहे की नाही. अहंकारापासून ते स्थूल देहापर्यंत सर्व अनात्म पदार्थ, अनात्माच आहे ते, सर्व अनात्म पदार्थ आत्मा भाव ते रहित आहे, आत्मभावाला सोडून आहे. याते तीन अहंकाराधिको विषय, त्या अहंकाराधिकाच्या ठिकाणी आत्मत्व बुद्धी, अहंकार देह वगैरे आत्मा असून त्याला आत्मा समजणं, सो अयथार्थ अनुभव आहे. तो कसा अनुभव आहे? अयथार्थ अनुभव आहे. कारण ज्या अनुभवाचा बाध होतो त्याला अयथार्थ अनुभव म्हणतात. देहाला आत्मा समजणं याचा बाध होतो की नाही? भविष्यात बाध होतो म्हणून अयथार्थ अनुभव आहे. आत्मत्व बुद्धी आहे, सो अयथार्थ अनुभवही आहे. ता अयथार्थ अनुभवजन्य संस्कार ते, बरोबर, त्या अयथार्थ अनुभवजन्य संस्कारापासून उत्पन्न भई जा तीन अहंकाराधिको विषय आत्मभाव की स्मृती. अहंकाराधिकाला आत्मा समजणं ही स्मृती, सा स्मृती अयथार्थ आत्मस्मृती कही जावे. सापडलं जी? काय? अयथार्थ आत्मस्मृती आहे की नाही. कारण त्या अधिकाला आत्मा समजत होता, पण ती यथार्थ नाही आहे, अयथार्थ आहे. म्हणून त्या स्मृतीला म्हणायचं काय? अयथार्थ आत्मस्मृती कही जावे. अथवा वास्तव ते करतापणे ते रहित आत्माविषय. वस्तुतः आत्मा करता आहे का? नाही, तर करता नाही आहे. तर वास्तव ते करतापणे ते रहित आत्माविषय कर्तृत्व बुद्धिरूप अयथार्थ अनुभव झाला की माझा आत्माच करताय म्हणून हा भ्रमरूप अनुभव आहे, अयथार्थ अनुभव आहे. कर्तृत्व बुद्धिरूप अयथार्थ अनुभवजन्य संस्कार ते, आणि त्या संस्कारापासून उत्पन्न भई जा करतापणे की स्मृती, मी करताय अशी स्मृती, सा स्मृती अयथार्थ आत्मस्मृती कही जावे. तिला काय म्हणायचं? अयथार्थ आत्मस्मृती कही जावे है. लागला अर्थ जी? अयथार्थ आत्मस्मृती. बस. आता पुढे पूर्वपक्षी शंका घेतोय, त्याचं उत्तरही दिल्या जाईल, पण त्याचा विचार आपण नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम